श्री स्वामी समर्थ मंडळी. इथं मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे. या वाटीच्या साहाय्याने हा मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. रेशनच्या तांदूळामध्ये काय होतं, काळपट पाणी जास्त निघतं. त्याच्यामुळे ह्याला मी चांगलं स्वच्छ पाण्याने चोळून अगदी 2 पाण्याने धुवून घेतलेला आहे. नंतर त्याच्यामध्ये काय पाणी वतायचे आणि हा 5 ते 6 तास असा भिजत घालून ठेवायचा आहे. आता इथं 5 ते 6 तास इथं झालेले आहेत. आता आणि आता मी काय करणार आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये याची पेस्ट तयार करून घेणार आहे. अगोदर सर्व तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये त्याच वाटीच्या साहाय्याने पाव वाटी मी इथं रवा घातलेला आहे. नंतर 2-3 हिरव्या मिरच्या, 2 आल्याचे तुकडे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि अगोदर काय करायचं, तसंच थोडंसं बिना पाणी घालता मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचे आणि याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता आपल्याला हवी तशी इथं पेस्ट तयार झालेली आहे. आपण आता ही एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आता मला याच कन्सिस्टन्सीमध्ये पेस्ट हवी आहे, त्यामुळे मी आता ह्याच्यामध्ये पाणी घालणार नाही आहे. आता इथं मी काय केलं, गॅसवर कढई मांडून घेतली. त्याच्यामध्ये एक तांब्याभर पाणी मी उकळण्यासाठी ठेवले आणि त्याच्यामध्ये एक स्टँडही ठेवून घेतले. आपल्या त्या पाण्याला उकळी येते तोवर आपण बाकीची तयारी करून घेऊ. मी ते एक ताट घेतलं. त्या ताटाला काय केलं, छान असं तेल लावून घेतलं, पसरवून घेतलं पूर्ण ताटाला वर तेल. आणि आता आपण हे जे बॅटर तयार करून घेतलं होतं की नाही, ते थोडा वेळ रेस्टसाठी बाजूला ठेवलं होतं, 5-10 मिनटं. आता इथं छान आपलं 5 मिनटं झालेले आहेत आणि नंतर त्याच्यामध्ये काय केलं, मी लिंबू सत्व घातलं आहे, खाण्याचा सोडा घातला आहे, अगदी अर्धा चमचा खाण्याचा सोडा घातला आहे आणि अर्ध लिंबू पिळून घेतले. काय होतं, लिंबू सोड्यावर असं पिळलं की ते सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी मदत होते. आणि नंतर आता काय करायचं, हे विस्करच्या साहाय्याने एकाच डिरेक्शनमध्ये हे बॅटर फिरवून घ्यायचे आणि सर्व जिन्नस त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. आता इथं आपलं बॅटर तयार आहे. आपण आता काय करूयात, या ताटलीमध्ये ओतून घेऊयात आणि ते काय करायचं, ताटलीमध्ये ओतल्याच्या नंतर थोडंसं ताटलीवर टॅप करून घ्यायचे आणि ही ताटली आता काय करायचं, ह्या उकळी आलेल्या पाणी जे आहे ना त्याच्यावर स्टँडमध्ये, कढईमध्ये स्टँडवर ठेवून घ्यायची आहे आणि 15 मिनटं हा ढोकळा तयार होण्यासाठी ह्याच्यावरती ताट झाकून ठेवायचे. आता 15 मिनटं झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही किती छान असा हा ढोकळा तयार झालेला आहे. आपण त्याच्यामध्ये एक चाकू घालून पाहूयात, तर अजिबात चाकूला बॅटर लागलेलं नाही, म्हणजे आपला इथं ढोकळा तयार झालेला आहे. आपण आता काढून घेऊयात कढईमधून. आता या ढोकळ्याचे काय करायचे, आपल्याला हा ढोकळा कट करून घ्यायचा आहे. तर हा तांदळाचा ढोकळा करण्यासाठी तुम्हाला जर सकाळी करायचा असेल हा ढोकळा, तर तुम्ही रात्रीलाही हे तांदूळ भिजवून घालू शकता आणि सकाळी ह्या नाश्त्याला हा ढोकळा करू शकता. हा नाश्ता किंवा हा ढोकळा खायला खूप छान लागतो आणि ह्याच्यामध्ये कोणत्याही पिठाचा आपण वापर केलेला नाही आहे. अगदी तांदूळ भिजू घालूनच केलेला आहे आपण हा ढोकळा. तर अशा पद्धतीने काय करायचं, ते हा ढोकळा कट करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला सांगते ह्याची जाळी खूप छान पडलेली बरं का या ढोकळ्याला. आता इथं मी काय केलं, गॅसवर पण एक छोटं पातेलं मांडून घेतले, त्यामध्ये तेल घातले आणि त्या तेलामध्ये काय करायचं, जिरी घालून घेतली मी अगोदर. जिरी घातल्याच्या नंतर मोहरी घालायची आहे. इथं मोहरीचं प्रमाण मी थोडं जास्त घेतलं आहे. जिरी मोहरी छान तडतडल्याच्या नंतर काय करायचं, त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. फक्त अशी साधी अशी फोडणी तयार करून घ्यायची आहे आणि नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचे आणि वरतून साखर घालायची आहे. आपल्याला ह्या साखरेचा काय करायचं आहे, पाक करून घ्यायचा आहे.
वितळून घ्यायची आहे साखर. आणि हा पाक काय करायचं, आपण जो ढोकळा आहे ना तो जो कट करून घेतलेला आहे त्याच्यावरती घालून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जरी पाक करून ढोकळ्यावरती टाकला तरी चालतो, किंवा सर्व ज्या ढोकळ्याच्या वड्या आपण केलेल्या आहेत का नाही, कट केलेला ढोकळा तो एका साईडला करून नंतर त्याच्यावरती जरी पाक घातला तरीही चालतो. तुम्हाला हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही पाक त्याच्यावरती घालू शकता. आता मी तुम्हाला आहे ना काही ढोकळ्याचे पीस दाखवते, हे करून काढून पाहू शकता तुम्ही किती अलगद असा ढोकळा निघतो आहे. आणि असे मस्त अशी जाळीवी पडली, एकदम मऊ लुसलुशीत असा ढोकळा झालेला आहे. तर अशा पद्धतीने तांदळाचा ढोकळा तुम्ही पण करून पहा आणि हो कसा झाला आहे मला ते कमेंटमध्ये सांगा. आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.